उपस्थित झाली। या कार्यक्रमासाठी सतत आम्ही त्यांच्या संपर्कात होतो। त्या पोलीस स्टेशनचे पीआय माननीय गडकरी मॅडम यांचंही अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलं। सर्व कार्यकर्त्यांचंही सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। बरोबर पीएसआय निरंजन काळे साहेब हे त्यांच्या समेत असतील। या परेडमध्ये ज्या ज्या पथकांनी भाग घेतलाय त्यामध्ये एसआरपीचं पथक या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं शेंद्रे साहेब, गजर साहेब यांचं सुद्धा या एसआरपी पथकाचं मी मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर आरसीपी हे मालेगाव शहराचं अतिशय घुष्टाव पथक आहे। या आरसीपी पथकाचं नेतृत्व करतायत रोहित सुरसे। त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी होमगार्ड्स मंगला खैरनार च्या पाटील मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हे पथक या ठिकाणी दाखल झाले। त्याचे फर्स्ट कमांडर आहेत तन्वी कुंदळे, सेकंड कमांडर मानसी हिरे। आरबीएच हायस्कूलचं ही पथक या ठिकाणी मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। अग्निशमन दलाचं नेतृत्व करतायत आनंदा बागुल। दुसरं पथक आरसीबी पोलीस कॉन्स्टेबल रोहित सुरसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली। त्यानंतर मालेगाव शहराचं होमगार्ड पथक या ठिकाणी आपल्या समोरून जात आहेत। त्यांचं नेतृत्व करत आहेत अमृतदास तांबे, त्यांना साथ देत आहेत शेख इसाक। त्यानंतर पहिला होमगार्ड पथक आपल्या समोरून जात आहे। त्यांचं नेतृत्व करतायत भूषण निकम। सेकंड कमांडर मंगला खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी हे दृश्य बघत आहोत। माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब यांच्या सुवास्त या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्यांच्या समेत मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक आणि त्याचे भारती साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। त्याचबरोबर मालेगाव महानगरपालिकेला सय्यद निशाद अली सरांच्या नेतृत्वाखाली हे पथक या ठिकाणी आहे। त्याचबरोबर आरबीएच हायस्कूलचं आरएसपीचं पथक आपल्या समोरून या ठिकाणी जात आहे। त्यांचं नेतृत्व करतायत तन्वी कुंदळे, कमांडर सेकंड मानसी हिरे। त्याचबरोबर आरबीएचचं गाईडचं पथक आपल्या समोरून जात आहे। त्यांचं नेतृत्व करत आहेत धनश्री शिंदे आणि सुंदर जायकवाड। अतिशय मालेगाव शहराला भूषणावर असलेलं अग्निशमन दलाचं हे पथक या ठिकाणी जात आहेत। त्यांचे प्रमुख
आनंद बाबुल, किरण सूर्यवंशी, अमोलन चालक, विकास कासबे, भरत देवळे, राकेश देवळे, डॉक्टर या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे संघर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे. आणि त्या मान्यवरांचा परत एकदा मी सर्व मनापासून